झटपट अशी आपली आलू मटार फ्लावरची भाजी तयार झालेली आहे। खायला अप्रतिम लागते आणि बनवायला सुद्धा अगदी सोपे आहे। तुम्ही हे भाजी पोळीबरोबर, फुलक्यासोबत, नानसोबत किंवा रोटीबरोबर खाऊ शकता। खूप छान लागते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आलू मटर आणि फ्लावरची भाजी। तर ही भाजी खायला खूप छान लागते। आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने आज आपण भाजी बनवणार आहोत। तुम्ही म्हणाल हे आम्ही नेहमीच खातो, पण आपण आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत, त्यामुळे खूप छान चव लागते ह्या भाजीची। इथं मी अर्धी वाटी मटार घेतलेला आहे। मीडियम साईजचे 2 बटाटे असे साल काढून त्याच्या जाड फोडी करून घेतलेले आहेत। फ्लावरचे वरचे फक्त फुलं घेतलेले आहेत मी, असे थोडेसे मोठे तुकडे करून घेतले आहेत फ्लावरचे। आता सुरुवातीला आपल्याला याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे। वाटण बनवण्यासाठी एक इथं मी मोठा कांदा असा उभा कापून घेतलेला आहे। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोड्याशा बारीक आहेत, त्यामुळे मी जास्त पाकळ्या घेतलेल्या आहेत। इथं मी एक छोटं चक्री फूल घेतलेलं आहे। थोडीशी दालचिनी घेतलेली आहे। 5 ते 6 काळे मिरे, 2 लवंगा घेतलेल्या आहेत। एक छोटी जावित्री घेतलेली आहे। जावित्रीनं खूप छान चव येते भाजीला। आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे। यामध्येच आपल्याला कोथिंबीर सुद्धा घालायची आहे। आता न पाणी घालताच आपल्याला याचं एक वाटण करून घ्यायचं आहे। फोडणीसाठी घेतलेलं साहित्य बघूया आपण। इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला मी उभा कापून। एक टोमॅटो मीडियम साईजचा कापून घेतलेला आहे मी बारीक। इथं कोथिंबीर थोडीशी मी कापून घेतलेली आहे बारीक। मी इथं 3 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत। अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काळा मसाला घेतलेला आहे घरगुती बनवलेला। या ठिकाणी तुम्ही गोडा मसाला सुद्धा घालू शकता। गरम मसाला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत। आणि इथं 2 मी तमालपत्र घेतलेले आहेत। तमालपत्र लागणार आहेत आपल्याला। इथं मी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 5 ते 6 चमचे तेल घातलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला कापून घेतलेला बटाटा। बटाटा आपल्याला व्यवस्थित ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। वरची बाजू थोडीशी अशी गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये। तेल मी थोडं सुरुवातीला जास्तच घातलेलं आहे। बटाटा आपला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेला आहे। वरची बाजू थोडीशी अशी गोल्डन झालेली आहे। तर आता आपण हे काढून घेऊया। एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया बटाटा। याच तेलामध्ये आपल्याला हे फ्लावर सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। फ्लावर सुद्धा मी 2 ते 3 मिनिट तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे। थोडासा असा गोल्डन कलर आलेला आहे। तुम्हाला नसेल बटाटा आणि फ्लावर तेलात फ्राय करायचं तर तुम्ही असं सुद्धा वापरू शकता। आता त्या प्लेटमध्ये आपण हे फ्लावर सुद्धा काढून घेऊया। तेलामध्ये घालायचे आपल्याला जिरे। जिरे व्यवस्थित फुललेले आहेत। यामध्ये घालायचं आपल्याला उभा कापून घेतलेला कांदा। यामध्येच घालायचं आपल्याला तमालपत्र। आता कांदा आपल्याला 2 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा 1 ते 1.5 मिनिट परतून घेतलेला आहे। त्यामध्ये घालायच्यात आपल्याला हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या। मिरची सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे तेलामध्ये। मिरची सुद्धा व्यवस्थित परतून झालेली आहे। यामध्ये घालायचं आपल्याला बनवून घेतलेलं वाटण।
आता वाटणसुद्धा आपल्याला 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतलं पाहिजे वाटण. वाटणसुद्धा आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला टोमॅटो. आता टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. टोमॅटोसुद्धा आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे. यामध्ये घालायचे आपल्याला तर सुके मसाले, हळद, धना पावडर, काश्मीरी लाल तिखट, काळा मसाला, चवीपुरतं मीठसुद्धा आपल्याला यामध्येच घालायचं आहे, मसाल्यामध्येच. आता मसालेसुद्धा आपल्याला खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मसाले आपले शिजले पाहिजे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे मसाले आपले व्यवस्थित शिजले जातात. मसालेसुद्धा आपल्याला 2 मिनिट चांगले शिजवून घ्यायचे आहेत. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत. 2 मिनिटं आपण मसाले शिजवून घेतले होते. असे मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मस्त आपला मसाला शिजलेला आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला मी फ्रेश ताजे मटर घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत. मटरसुद्धा आपल्याला खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये घालायचे आपल्याला बटाटा आणि फ्लावर, आपण तेलामध्ये परतून घेतलेला, फ्राय करून घेतलेला, ते घालायचं आहे. आता व्यवस्थित आपल्याला 1 मिनिटभर खालच्या मसाल्यामध्ये हे बटाटा, फ्लावर आणि मटर व्यवस्थित 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. न पाणी घालताच आपल्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये परतायचं आहे, म्हणजे भाजीला चव खूप छान येते. आता यामध्ये घालायचं आपल्याला पाणी. इथं मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्हाला थोडीशी सुक्की भाजी करायची असेल तर तुम्ही अर्धा कप पाणी घालू शकता. आणि तुम्हाला जर थोडीशी ग्रेव्ही करायची असेल तर 1 ग्लासभर पाणी पुरेसं आहे. तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट भाजी करायची त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. आता यावरून घालायचा आपल्याला गरम मसाला. आता यावर झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. बटाटा आणि फ्लावर शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तसं जास्त वेळ लागत नाही. आपण बटाटा आणि फ्लावर तेलामध्ये फ्राय करून घेतल्यामुळे 60 ते 70% अगोदरच ते फ्राय झालेलं होतं, त्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. मध्ये मध्ये आपल्याला चेक करून घ्यायची आहे भाजी. 5 ते 6 मिनिट झालेत. आता आपण झाकण काढून बघूया. अशी मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. बटाटासुद्धा आपलं व्यवस्थित शिजलेला आहे. चा कलरसुद्धा मस्त आलेला आहे भाजीचा. तुम्ही कुणी घरी पाहुणे आल्यावर सुद्धा अशा प्रकारे नक्की भाजी बनवा, खूप छान लागते. आता यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे आहे. माझ्या पद्धतीनं नक्की एकदा अशा प्रकारे भाजी तुम्ही आलू मटरची करून बघा, खूप छान लागते. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी मस्त झालेली आहे. आता आपण काढून याला सर्व करून घेऊया.